झेलून या अंगावरती शेणा मातीचे वार, दिले विद्येचे ज्ञान, लेकी कराया सज्ञान. मंडळी, ज्या काळात मुलींचा जन्म पाप समजला जायचा, ज्या काळात मुली 9-10 वर्षाच्या झाल्या की त्यांचं लग्न एका त्यांच्यापेक्षा 20 ते 25 वर्ष वयानं मोठ्या असलेल्या पुरुषाशी लावून दिलं जायचं, ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना समाजात मान सन्मान नव्हता, अशा अंधकाराच्या वातावरणात एक स्त्री क्रांती बनून उभी राहिली, ज्यांना महिला शिक्षणासाठी स्वतःचं अख्खं आयुष्य पणाला लावलं. त्या म्हणजे अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. तसंच आजचा दिवस बालिका दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी खर्च केलं, पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले, पण त्या हरल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. पतीच्या पावलावर पाऊल ठेवत लढत राहिल्या. आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी सगळी माहिती आहे, पण आज आपण सावित्रीबाईंच्या आयुष्यातील एक असा प्रसंग ऐकणार आहोत जो अनेकांना माहित नाहीये. तो म्हणजे त्यांच्या तिसऱ्या लुगड्याची गोष्ट. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या नायगावमध्ये 3 जानेवारी 1831 रोजी झाला. 1840 साली 9 वर्षाच्या वयातच त्यांचं लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आलं. ज्योतिबा फुले एक सामाजिक कार्यकर्ता होते. त्या काळात कर्मठ समाजाला स्त्रियांनी शाळेत जाणं मान्य नव्हतं. अशात ज्योतिबांनी सावित्रीबाईंना घरी शिक्षण द्यायला सुरुवात केली. काळ्या मातीत अक्षर गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या. या शिक्षणाचा उपयोग इतर महिलांना शिक्षण देण्यासाठी करण्याचा विचार सावित्रीबाईंनी केला, पण ते एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतं, कारण त्यावेळी मुलींना समाजात शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. सावित्रीबाई फुले घरोघरी जाऊन महिलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगायच्या, साक्षर होण्यासाठी शिक्षणाचे धडे घेण्याचा आग्रह करायच्या. मात्र त्यांना एका शाळेची उणीव भासू लागली आणि या जाणिवेतून त्यांनी त्यासाठी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली. तिथं जाऊन सावित्रीबाई मुलींना शिकवू लागल्या. एक दिवस काय झालं, सावित्रीबाई झोपलेल्या असताना ज्योतिराव त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की सावित्रीबाईंना ताप आलाय. ते काळजीनं म्हणतात, सावित्री, अगं तुझं अंग खूप गरम आहे, तुला ताप आलाय. सावित्रीबाईंनी हलकसं हसत उत्तर दिलं, एवढं काही नाही, थोडी कणकण आहे. पण ज्योतिरावांची काळजी काही कमी होत नाही. ते म्हणतात, ही कणकण वाढली तर आपल्या शाळेचं काय होईल, मुलींच्या शिक्षणाचं काय होईल? असं चालणार नाही. उद्याच वैद्यांना बोलावतो, औषधं घेतलीस की लवकर बरी होशील. यावर सावित्रीबाई शांतपणे म्हणाल्या, हा ताप औषधाने जाणार नाही. मग ज्योतिरावांनी आश्चर्याने विचारलं. तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या, तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं घेऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल. हे ऐकून ज्योतिराव काहीसे नाराज झाले, पण त्यांच्या मनात विचारांचं वादळ उठलं. लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही. मग ती असं का बोलली असेल? सावित्रीकडे 2 लुगडे असताना ती तिसरं का मागतीये? पण सावित्री शाळेत जाण्यासाठी लुगडं मागते म्हणजेच नक्की काहीतरी गंभीर कारण असणार, हे ज्योतिबांना कळालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातली दारिद्र्याची परिस्थिती, खर्चाचा ताण, शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची चिंता सगळं असूनही ज्योतिरावांनी निर्धार केला. त्यांनी कसाबसा खर्च भागवला आणि सावित्रीबाईंसाठी नवीन लुगडं आणलं. ते लुगडं त्यांनी सावित्रीबाईंच्या हातावर ठेवलं. आपल्याकडचे पैसे तर शिक्षणासाठीचे, तरी देखील नवऱ्यानं आपल्यासाठी लुगडं आणलं हे बघून सावित्रीबाईंचे डोळे पाणावले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दिवसानंतर सावित्रीबाईंना पुन्हा कधीच ताप आला नाही. हे बघून ज्योतिराव देखील चकित झाले. लुगडं घेताच सावित्रीचा ताप कसा गेला असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला. सत्य जाणून घेण्यासाठी त्यांनी सावित्रीबाईंच्या शाळेतील एका सहाय्यकाची भेट घेतली. संपूर्ण प्रसंग त्यांना सांगितला. तेव्हा त्या सहाय्यकानं सत्य सांगितलं. सावित्रीबाई शाळेत येताना लोक त्यांच्या अंगावर शेण आणि चिखल फेकतात, अपमान करतात. बाई शाळेत पोहोचल्यावर अंगावरच्या लुगड्यावरचे डाग स्वतः धुवून काढतात आणि ओल्याच लुगड्यात दिवसभर मुलींना शिकवतात. त्यामुळे त्यांना थंडी वाजते आणि ताप येतो. पण त्यांनी कधी तक्रार केली नाही, कधी शिकवणं थांबवलं नाही. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, आता तुम्ही त्यांना तिसरं लुगडं दिलंय, त्यामुळे त्या शाळेत आल्यावर माखलेलं लुगडं बदलतात, ते धुवून ठेवतात आणि कोरड्या लुगड्यात दिवसभर शिकवतात, म्हणून आता त्यांना ताप येत नाही. हे ऐकल्यावर ज्योतिरावांच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या सावित्रीनं केवढा अपमान, केवढं दुःख सहन केलंय, पण शिक्षणाचं काम थांबू दिलं नाही. लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री जेव्हा तिसरं लुगडं मागते, तेव्हा त्यामागं स्वतःची हौस नसून ज्ञानदानाचं पवित्र व्रत असतं. हे ज्यावेळी ज्योतिरावांना समजलं, तेव्हा त्यांच्या नजरेत सावित्रीबाईंबद्दलचा आदर कितीतरी पटीनं वाढला. सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड आणि चिखल फेकणाऱ्या टवाळांना शांतपणे उत्तर द्यायच्या, मी माझ्या भगिनींना शिकवण्याचं पवित्र कार्य करतेय.
तुम्ही माझ्या अंगावर फेकलेले दगड किंवा शेण मला ही फुलंच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो, असं म्हणून त्या पुढे जायच्या. या लोकांमुळे त्यांनी त्यांचं शिकवण्याचं काम कधीच थांबवलं नाही. त्यांनी समाजाच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून ज्ञानाचा प्रकाश घराघरात पोहोचवला. ज्या काळात स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, त्या काळात त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली. आज आपण ज्या ताठमानेनं शिक्षण घेत आहोत, प्रगती करत आहोत, त्यामागे सावित्रीबाईंनी सोसलेले हे शेण गोळ्यांचे वार आणि असंख्य वेदना आहेत. एवढंच नाही तर पुढे ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मुलांसाठी देखील शाळा सुरू केल्या. त्यांनी आपल्या अंगणातील विहीर दलितांसाठी खुली केली. फुले दाम्पत्यानं देशात एकूण 18 शाळा सुरू केल्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं देखील त्यांच्या या कार्याचा सन्मान केला होता. सावित्रीबाई फुले या देशाच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका आणि नारी मुक्त आंदोलनाच्या नेत्या होत्या. त्यांनी आत्महत्या करायला जात असलेल्या एका गर्भवती विधवा ब्राह्मण महिलेला काशीबाई यांना वाचून आपल्या घरी नेलं. त्यांचा मुलगा यशवंत याला आपला दत्तक पुत्र म्हणून मोठं केलं. सावित्रीबाईंनी विधवा, बालविधवा, निराधार महिलांसाठी आश्रम सुरू केलं आणि तिथल्या महिलांनाही त्या शिकवू लागल्या. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या सत्यशोधक समाजाचं काम सावित्रीबाईंनी हाती घेतलं आणि समाजालाही प्रेरित केलं. पतीचे अंत्यसंस्कारही सावित्रीबाईंनीच केले. जातीभेद व पुरुषसत्ताक संस्कृतीविषयी भाष्य करणाऱ्या कविता सावित्रीबाईंनी लिहिल्या. पुण्यात प्लेगची साथ सुरू झाल्यानंतर त्यांनी रुग्णांची सेवा केली. या दरम्यान त्यांना प्लेगची लागण झाली आणि 1997 साली त्यांचा मृत्यू झाला. मंडळी, सावित्रीबाईंनी त्या काळी केवळ मुलींना शिकवलं नाही तर समाज मनावरील गुलामगिरीचे पडदे फाडून टाकले. आज सावित्रीच्या लेकी अंतराळात जातायत, सीमेवर लढतायत, पुरुषांच्या बरोबरीनं काम करतायत, देशाच्या प्रगतीत योगदान देतायत. हेच त्या माऊलीचं खरं यश आहे. आता जबाबदारी आपली आहे की ज्ञानाची ज्योत कधीही विझू द्यायची नाही. त्यांनी दिलेला शिक्षणाचा वारसा आपण अनंतकाल जपत राहूयात. त्यांचे विचार उराशी बाळगू, शिक्षणाची ही गंगा प्रवाही ठेवूया. मंडळी, सांगितलेला किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.